आज आपण 1 किलोच्या प्रमाणात उडदाच्या डाळीचे सांडगे कसे बनवायचे हे पाहणार आहोत। तसं तर सांडगे बनवण्यासाठी कोणी कोणी विविध डाळींचा वापर करून हे सांडगे बनवतात, पण मी आज तुम्हाला एक वेगळ्या हटके पद्धतीने एकच डाळीचा वापर करून हे सांडगे कसे बनवायचे हे सांगतेय। तर नमस्कार, मी दीपा, किचन विथ दीपा मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आणि हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला जर हा व्हिडिओ कोणत्याही क्षणी जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर चला उशीर न करता लगेचच सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे मी 1 किलोच्या प्रमाणात बिना छिलक्याची पांढरी उडीद डाळ घेतलेली आहे। आता या एकाच डाळीचे आपण मस्तपैकी भन्नाट अशी चवीचे सांडगे तयार करणार आहोत। वेगवेगळ्या ठिकाणी देखील या सांडग्यांना वडे देखील म्हटलं जातं। आता आपल्याला ही डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे, पण भिजत ठेवण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, ही डाळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। जोपर्यंत या डाळीचा पांढरटपणा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। ही डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी टाकून रात्रभर आपल्याला ही डाळ पाण्यामध्येच भिजत ठेवायची आहे। आता रात्रभर भिजत ठेवल्यामुळे काय होतं, ही एकदम व्यवस्थित अशी भिजली जाते। आता रात्रभर ही डाळ मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती। तुम्ही पाहू शकता डाळ मस्तपैकी अशी भिजली गेलेली आहे आणि फुलून वरती आलेली आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला ही उडीद डाळ छान अशी भिजवून घ्यायची आहे। तुम्ही जेवढ्या जास्त वेळ ही डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवताल तेवढेच तुमचे सांडगे खूपच भारी होतील। आता या डाळीतलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आणि डाळ निथळल्यानंतर काय करायचं, ही डाळ पुन्हा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता ही डाळ धुवून घेतल्यानंतर एका चाळणीमध्ये मी काढून घेतलेली आहे, जेणेकरून या डाळीतलं पाणी पूर्णपणे बाहेर जाईल। आता या डाळीचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि वाटताना यामध्ये जास्त आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आणि मिक्सर चालू बंद करत आपल्याला ही थोडीशी ओबडधोबड म्हणजे थोडीशी जाडसर असं आपल्याला या डाळीचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता वाटण्यासाठी इथे मी छोट्याच मिक्सरच्या भांड्याचा वापर केलेला आहे आणि हलकसं वाटून घेतल्यानंतर अगोदरच यामध्ये मी पाणी टाकलेलं नव्हतं, तुम्ही पाहिलेलं आहे। हलकसं मिक्सरला मी फिरून घेतलं आहे आणि अगदी थोड्याशा प्रमाणात यामध्ये पाणी टाकून हे एकदम ओबडधोबड असं मिक्सरला वाटून घ्यायचं। आणि मिक्सरला वाटताना हे एकदम बारीक किंवा पातळ देखील असं वाटून घ्यायचं नाही। तुम्ही पाहू शकता घट्टसर आणि थोडंसं जाडसर असं हे मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे। हे मिश्रण तुम्ही जवळून पाहू शकता। तर असं थोडंसं जाडसरच आपल्याला या डाळीचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून या डाळीचं थोडंसं जाडसर असं वाटण मी तयार करून घेतलेलं आहे। आता सांडग्यासाठीचं आपलं हे मिश्रण इथे तयार झालेलं आहे। आता आपले सांडगे एकदम चविष्ट भारी चवीचे बनावेत यासाठी आपण एक छोटंसं वाटण इथे तयार करून घेऊयात। तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये साधारण 1 वाटीने इथे मी अर्धी वाटी दगडफूल घेतलेलं आहे आणि सोबतच नाश्त्याच्या चमच्याने इथे मी 1 ते 1.5 चमचा काळे मिरे आणि सोबतच सारख्याच चमच्याने इथे मी 1 ते 1.5 चमचा लवंग घेतलेले आहे। आता आपल्याला याचं एकदम बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। वाटताना यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही, कोरडच असं हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण मी वाटून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असं हे मी वाटून घेतलेलं आहे आणि नंतर यामध्ये एकदम बारीक चिरलेले आपल्याला कोथिंबीर यामध्ये ऍड करायची आहे। आता इथे मी थोड्याशा जास्त प्रमाणात कोथिंबीर यामध्ये ऍड केलेली आहे आणि नंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊयात। सांडगे बनवायला खूप कमी साहित्य लागतं आणि कमी साहित्यामध्ये खूपच भारी चवीचे आपले हे सांडगे तयार होतात। आता सर्व खडे मसाल्यांचं वाटण आणि हे कोथिंबीर देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला एक सिक्रेट पदार्थ यामध्ये ऍड करायचा आहे, म्हणजेच एक सिक्रेट साहित्य यामध्ये ऍड करायचं आहे, जेणेकरून आपले सांडगे एकदम भारी चवीचे असे लागतील। आता यामध्ये आपल्याला 3 वाट्या वाळवून घेतलेली म्हणजे सुकून घेतलेली मेथीची भाजी यामध्ये ऍड करायची आहे। तर ही मेथीची भाजी अगोदरच 5-6 दिवसा अगोदर मी कडक उन्हामध्ये वळवून घेतलेली होती। आता यामध्ये मेथीची भाजी जर तुम्ही ऍड केली तर आपले वडे खूपच भारी चवीचे लागतात। आता मेथीची भाजी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आपलं हे सांडगे बनवण्यासाठीचं मिश्रण इथे तयार झालेलं आहे। आता चला लगेचच आपण सांडगे बनवण्यास म्हणजेच वडे बनवण्यास सुरुवात करूया। आता हे सांडगे एका प्लास्टिकच्या कागदावर टाकून घ्यायचे आहेत। आता 1 किलोचे सांडगे बनवण्यास एकटीला खूप वेळ लागतो, जर सोबतीला कोणी असेल तर हेच काम आपलं पटपट होतं। सांडगे बनवण्यास खूप वेळ लागतो, तर अशाच पद्धतीने छोट्या छोट्या आकाराचे हे सांडगे तोडून असे टाकायचे आहेत। तर सर्व मिश्रणाचे इथे सांडगे मी तयार करून घेतल्यानंतर साधारण 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये हे वाळवण्यास ठेवायचे आहेत।
तर साधारण हे 2 दिवसासाठी मी वरतीच टेरेसवर कडक उन्हामध्ये हे सुकवण्यासाठी ठेवणार आहे. 2 दिवसानंतरच आपल्याला हे सांडगे काढून घ्यायचे आहेत. आता हे सांडगे वाळून साधारण 2 दिवस झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम कडक उन्हामध्ये मी वाळून घेतलेले आहेत. एकदम कडक असं हे तयार झालेले आहेत. तर अशाच पद्धतीने आपल्याला हे सांडगे तयार करून घ्यायचे आहेत. सांडगेची भाजी बनवण्याच्या अगोदर सांडगे मस्त असे तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत, थोडासा लाल कलर येईपर्यंत. ही सांडग्याची भाजी चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर छान लागते. जर घरात भाजीला नसेल किंवा काहीतरी हटके खायची इच्छा झाली असेल तर या सांडग्याची भाजी झटपट तुम्ही बनवू शकता. आणि हे सांडगे साठवून ठेवले तर ते वर्षभरासाठी टिकतात. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, मला आशा आहे. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा.